सचिनच्या आत्मचरित्राचा मुद्दा सध्या गाजत असताना त्याचा मित्र विनोद गेलाय प्रकाशकाकडे, कारण त्याला स्वतःचं आत्मचरित्र लिहायचंय. बघूयात याचं आत्मचरित्र कुठल्या गोष्टीमुळे गाजतंय. येते आजची पुढची धमाल जोडी वैभव आणि विशाखा. ले लो भाई पुस्तक ले लो भाई पुस्तक ले लो, या हो या पुस्तक घ्या, खमंग चटपटीत पुस्तक घ्या. ले लो भाई पुस्तक ले लो भाई पुस्तक. हे काय फुटबॉल खेळताय? हात घालतात का फुटबॉल मध्ये खेळताना? थांबाव जरा 1 मिनिट. ढल गया दिन हो गई शाम, जाने दो मुझे जाना है बैडमिंटन. अहो बॅडमिंटन नाही हो, बॅट ही बॅट कशी धरायची ती विसरून गेलो हो मी अलीकडे. फार गोंधळ झालाय माझा. कशाला गोंधळ घालताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? अहो मी क्रिकेटर आहे, क्रिकेटर. अय्या चामुंडा वास. हाँ पेंड्रिक बेडरूम में लोंबे मिया झकार असती. अहो कुणाची नावं घेताय तुम्ही? ज्यांचा चेहरा मला ओळखता येत नाही ना त्यांना मी याच नावाने ओळखते. अहो मला ओळखत नाही का तुम्ही? अहो मी विनोद. ओहो फ्रेंच बियर्ड, कानात बाळी, डोक्यात हवा. मागच्या इलेक्शन मध्ये पडला ते तुम्हीच ना? एका रियालिटी शो मध्ये फ्लॉप झाला ते तुम्हीच ना? ज्यांचा बँक बॅलन्स निघले ते तुम्हीच ना? नाही. अहो मी विनोद, क्रिकेटियर, ज्यानं वयाच्या 12व्या वर्षी द्विशतक मारलं सचिन सोबत. तुम्ही सचिनचा मित्र तर? हो. माझं तुमच्याकडे थोडं काम होतं बाई. बाई नका म्हणू. मग ताई म्हणू? ताई नको. ताई हे ब्रँड नेम निर्मिती सावंत आहे. बर मॅडम. मॅडम कसं ते नको असलेलं पुस्तक वाचल्यासारखं बोलू नका. असं छान प्रेमानं बोला. बर मॅडम माझं तुमच्याकडे थोडस काम होतं. आपण प्रकाशक आहात का? कैशक? प्रकाशक तेच नाही. काही शंका नाही? शंका काही नाही मॅडम. माझी ना मला ऑटोबायोग्राफी छापायची. काय ते? ऑटोबायोग्राफी. बायको तरी ऑटोग्राफ घेते का तुमचा कधी? अहो असं काय करताय? ऑटोबायोग्राफी सचिन तेंडुलकरची नाही का आली? त्याची सचिन ओपस, माझी विनोद ओमफस. अहो पण तुम्ही ते नाही मी रायटिंग खेळू शकतो. नाही म्हणजे मी रायटिंग करू शकतो. अरे बापरे. पण तुम्ही कुठल्याही अँगलनी रायटर वाटत नाही. तुमचा सचिन मोठे कुठल्या अँगलनं रायटर वाटतो? तरी चाललाय ना तो. आणि खरं सांगू मी त्याच्याकडनं तसा मोटिवेटेड झालोय. काय हो तुम्ही फू बाई फू बघता वाटता. त्याशिवाय मॅडम मोठा होता येत नाही. त्याशिवाय मोठा होता येत नाही. लोकात प्रभा फाकत नाही. लोक सट्टकन मारतील तेव्हा कळेल तुम्हाला. मॅडम छापा ना माझं चारित्र्य. नसलेल्या गोष्टी छापायला सांगू नका. अहो आत्मचारित्र्य. चारित्र्य नाही हो, आत्मचरित्र. चारित्र्याचा आत्मचरित्राशी काही संबंध नसतो. म्हणूनच छापायचंय माझं मला. त्या छपाईसाठी मी लाळच काय, रक्तच काय, घामही जाळायला तयार आहे. शेम. बूड हलवा आधीच ना. काहीतरी घाण्याला बोलताय का तर वेळी छापून आलं तर उपयोग होईल ना हो त्याचा. कोट्या धीश नाही झालो तरी लक्षाधीश जरूर होईल मी. काय हो तुमचं आत्मचरित्र छापल्यावर तुम्ही लक्षाधीश व्हाल. असं काय लिहिणार आहात त्या आत्मचरित्रात? अहो त्याच्यात काय नसेल असं विचारा. जे काय असेल ते पटकन सांगून संपवा. अहो त्यात सगळं असेल. हे बघा सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळलाय, फार तर त्यानं वडापाव खाल्लाय. मी ओढा पाव पासून देवा मला पाव पर्यंत आणि दिला ठोस पासून बिग बॉस पर्यंत अहो सगळा अनुभव आहे मला. अहो सचिनने फक्त रक्ताचा थेंब दिलाय. मी माझं चारित्र्य रक्ताने लिहून काढणार आहे. पण सचिन ते सगळं चॅरिटी साठी केलं बरे. म्हणजे ते आत्मचारित्र्य झालं. माझं आत्मचारित्र्य असेल. चारित्र्य नाही चरित्र आत्मचरित्र. हो आत्मचरित्र माझं आत्मचरित्र असेल. तुम्हाला सांगतो मी त्यात सगळं असं ऍब्सर्ड लिहायचं. ऍब्सर्ड म्हणजे हरभजन सिंगच्या शॉट सारखं. म्हणजे त्याला कळलं नाही पाहिजे कुठे मारला, फिल्डरला कळलं नाही पाहिजे कुठे गेला. स्कोर झाल्याशी मतलब मॅडम. स्कोर होण्याऐवजी लोक बोर होतील त्याचं काय? लोकल्लोबात. हे बघा स्कोरचं नाही पण लोक बोर होणार नाहीत याची मी गॅरंटी देऊ शकतो. आई बहीण लोकमत पासून सगळे आपल्या बरोबर असतील. आई बहीण लोकमत सगळं आपल्या बाजूने असणार मॅडम. अहो 1993चा वर्ल्ड कप आठवून बघा. माझं हिडन टॅलेंट मी हिडन गार्डन वर दाखव.
दाखवलं होतं. हुक मी नाही मारू शकलो, पण हुक मी रडू मात्र शकलो. अहो तुमची आरती सोळंकी काय रडेल? पण तुम्ही कुठल्याही अँगलने म्हणजे चेहऱ्याने ऍक्टर वगैरे वाटत नाही बरं का. दिगंबर नाही कुठल्या अँगलने ऍक्टर वाटतो? काय सांगा ना. अहो माझ्या डोळ्यात किमान भाव तरी आहे. त्याचे डोळे म्हणजे भावानी इस्टेटीवरून वाळीत टाकल्यासारखे वाटतात. पुन्हा फो बाय फो त्या गोष्टीवर चर्चा करता तुम्ही. मॅडम फक्त त्याचीच चर्चा होते ना. हो काय हो तुमच्या पुस्तकावर चर्चा होईल असं वाटतं तुम्हाला? होईल, कारण इमेज प्रतिमा. मॅडम हल्ली प्रतिभेपेक्षा प्रतिमा महत्वाची, ती जास्त खपते. मी का बोलतो कारण राखी सावंत दिखाओ अंदर की झाकी और बनो सावंत राखी. जो दिखता है वही बिकता है मॅडम. बर घोषणा बऱ्या येतात तुम्हाला? बऱ्याच येतात. इलेक्शन मध्ये घोषणा झाल्या हो, वोट नाही आले. वोट फुटेस्तोवर पडलो. तरीही तुमचं पुस्तक खपेल असं वाटतं तुम्हाला? मार्जिनने, मोठ्या मार्जिनने खपेल मॅडम. आपलं पडणं खाणं झोपणं सगळं मोठ्या मार्जिनने. पण लिखाणाचं काय? मार्जिन सोडून लिहितात हे तरी माहितीये का? मॅडम मला लहानपणापासून लिहायला येतं. अगदीच काही जमलं नाही ना तर झिरो नक्कीच काढेन. पण तो झिरो चालत नाही पुस्तकात. लोक जातील ते पुस्तक. ते वाचून झाल्यानंतर हीच तर आपल्याकडे गंमत आहे ना. नेते मनसोक्त वाचतात आणि नंतर बोंब ठोकतात. कार्यकर्ते मात्र काहीही न वाचता पुस्तक जाळून टाकतात. त्याच्यात काय असतं काय नसतं याच्याशी त्यांना काहीही लेन देन नसतं मॅडम. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आम्ही वादग्रस्त काही छापत नसतो. तरी चालतं तुमचं? चांगलंच चालतं. आम्हाला चिखलातलं कमळ दाखवायचंय, कमळाभोवतीचा चिखल नाही. त्याची खल आपण नंतर करूया. मला सांगा तुम्ही माझं चारित्र्य छापणार आहात की नाही? चांगलं असेल तर छापो. अच्छा, म्हणजे मला रनर घ्यावा लागेल. रनर? मी कशाला पेन घेऊ? पेन? एक घोस्ट रायटर नेमतो. गोष्ट माझी, पेन त्याला. आणि शाई? शाईशी? अहो माझं चारित्र्य मी असं रक्ताने लिहून काढणार आहे, पांढऱ्यावर काळं करणार आहे. आधी तोंड काळं करायचं. मार्केटिंग साठी लाय गोटेपणा करणं आमच्या डीएनए बसत नाही, कळलं का? तुमचं रक्ताने लिहिलेलं पुस्तक नकोय आम्हाला. चला निघा. एक मिनिट, हा घ्या रुपया. रुपया? प्रकाशकाला एवढेच परवडतात. रुपयाचा फेस बदलला तरी त्याची व्हॅल्यू तीच आहे आणि तुमची फेस व्हॅल्यू ही तीच. चला निघा. अहो ऐका ना मॅडम, मी काय म्हणतो ते. अहो मॅडम ऐका ना. अहो माझ्या छापाने जायचं. अहो मला असं काय करताय बघा. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. खूप मजा आली. खूप टंग ट्विस्टिंग ह्युमर होता आणि जो तुमचा शब्दच्छल आणि स्क्रिप्टची साथ आणि त्यातला तुम्ही दोघांनी तुमच्या परफॉर्मन्स मधनं आणलेली गंमत, या सगळ्याची जेव्हा खिचडी झाली तेव्हा अत्यंत टेस्टी आणि अत्यंत इंटरेस्टिंग झाली. तुमच्या दोघांचे डोळे पण आता खरं तर फिनालेकडे लागलेत. तुमच्या नजरेत ते दिसत होतं मला. हा ताई, खरं सगळ्याच जोड्यांना विचारायचंय की आता कसं वाटतंय? SMS तर बंद झाले आहेत. आता आमचे मार्क, SMS सगळं बंद झालंय. सगळं गुलदस्त्यात बंद झालेलं आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय? खूप प्रेशर आलंय, कारण आता क्रीम जोड्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आता ऍक्च्युली एकमेकांवर काय म्हणतो आपण त्याला, नाही हे यावेळेस जरा कमी जातील असे नाहीयेत. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यापेक्षा मोठी रेग मारावी लागणार आहे. आता आपल्याकडे ज्या 4 जोड्या उरलेल्या आहेत त्यांच्यापैकी प्रत्येक जण सेंचुरी तर मारू शकतोच आहे. म्हणजे तुम्हाला डबल सेंचुरी, ट्रिपल सेंचुरी असंच मारत जायला लागणार आहे. कारण सगळे चांगलं करणार हे टेकन आहे. आपल्याला मोठी रेगच मारायला लागणार. त्यामुळे म्हणजे त्यांची नाही पुसता येणार, तुम्हाला मोठी काढायला लागेल. सो फिनालेसाठी खूप खूप शुभेच्छा दोघांना आणि आवडला मला हा परफॉर्मन्स. गुड जॉब. माझ्याकडून पण तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. वा, आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला महाअंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.